अग्निशमन दलात नवीन पदभरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. गावदेवी मंडईतील आगीनंतर अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या पालिकेच्या महासभेत आयुक्त सौरभ राव यांनी अग्निशमन दल आणि अभियांत्रिकी विभागातील भरती प्रक्रिया तातडीने राबवण्याची घोषणा केली. या प्रक्रियेला प्राधान्य देत पुढील 2 दिवसात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, असं राव यांनी नमूद केलं. अग्निशमन विभागातील रिक्त पदं या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. शहरातील आगीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या सूचनेनुसार भरतीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आलाय. राज्य सरकारच्या मान्यतेनुसार TCS कंपनी या प्रक्रियेत पालिका प्रशासनाला मदत करणार आहे. काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती, असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं. जुन्या जाहिरातीनुसारच भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात TCSच्या पथकाशी चर्चा झाली असून लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार आहे. येत्या 3 महिन्यात ही भरती पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांनी आग लागण्याची घटना, तिची तीव्रता तसंच आग नियंत्रणात आणण्यासाठी लागलेला वेळ याबाबतची माहिती सभागृहासमोर मांडली. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितलं की अग्निशमन विभागात 835 पदं मंजूर असताना केवळ 325 अधिकारी आणि कर्मचारीच कार्यरत आहेत. ही तफावत दूर करण्यासाठी 601 पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पालिकेच्या विविध इमारती, शाळा, रुग्णालयं आणि मंडई यामध्ये फायर सेफ्टी ऑडिटबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया दरवर्षी नियमितपणे होणं अपेक्षित असल्याचं सांगण्यात आलं. आगीच्या घटना टाळण्यासाठी अद्ययावत मॉकड्रिल घेणं आवश्यक असून त्यासाठीही कालबद्ध कार्यक्रम तयार केलाय. महिनाभरात पालिकेच्या सर्व प्रमुख वास्तूंचा फायर सेफ्टी ऑडिट करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त राव यांनी दिली.